धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, पाणीपट्टीची वाढ असेल, एकंदरीत शेतकऱ्यांचे होणारे हाल आहेत त्या संबंधित आणि ते सगळे गोष्टी जर बघितल्या, शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे, महिलांवर होणारे अत्याचार, समाज वेगवेगळ्या समाजामध्ये एक तणाव निर्माण करण्याचं काम जे सरकार करत आहे आता लोकांना कळून चुकलं आहे आणि नक्कीच आज बघा इलेक्शन ड्यू होते, ते इलेक्शन पण पुढे ढकलण्याचं काम चुकीचं काम हे सरकार करत आहे, पण लोक खूप हुशार आहेत आणि म्हणून नक्कीच येणाऱ्या दिवसात तुम्हाला सत्ता बदल महाराष्ट्रात होताना ज्या पद्धतीने आश्वासन दिलेले काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये धनगर समाजाच्या मागणीचा माझ्या लोकसभा मतदारसंघात ज्या बांधवांनी मला भरघोस मतदान करून निवडून आणलं, मी त्यांना शब्द दिला होता की पहिला आवाज जो माझा लोकसभेत जाईल तो आरक्षणाचा असेल, दुसरा शेतकऱ्यांचा असेल आणि तो शब्द पाळला आणि धनगर आणि मराठा आरक्षणाचा विषय हा मी लोकसभेत घेतला आणि शेतकऱ्यांचा जी पिळवणूक या सरकारकडून होत आहे त्याचा देखील आवाज आणि हा लढा आहे. आम्ही नाण्याचे एकच सगळे बाजू आहोत आणि ह्या लढ्यात आमचा काँग्रेस पक्षाचा, माझा वैयक्तिक काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ आणि महाराष्ट्राच्या नेत्यांचा सगळ्यांना साथ आहे आणि नक्कीच राहुलजी म्हणाल्याप्रमाणे आरक्षणाबाबतीत आणि अंमलबजावणी बाबतीत आम्ही मॅनिफेस्टोमध्ये घेऊन हा जो त्यांचा लढा आहे तो व्यर्थ जाऊ देणार नाही आणि 100% त्यांना न्याय मिळवून देणार, कारण का ज्या समाजाचा वापर करून हे 50 खोकेवाले सत्तेत आले त्या समाजात आता विसर पडले. आज निवडणुकी तोंडावर येत आहेत म्हणून आता ना येत आहेत आणि सांत्वन करण्याचा प्रयत्न करतायत, पण लोक खूप हुशार आहेत आणि नक्कीच सत्ता बदलच नाही पण ह्या सगळ्यांच्या लढ्याला, संघर्षाला न्याय मिळवून आम्ही देणार आहोत. उद्या यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवणे बैठकीला आता आश्वासनच देणार आहे, त्यांना पण माहिती आहे की आता 2-3 महिन्यात फारसं काही होणार नाही, अंमलबजावणी पाहिजे. आम्हाला मीटिंग्स नकोय, आम्हाला आश्वासनं नकोय, आम्हाला वेळ नकोय, आम्ही अनेक वर्षापासून आम्हाला तेच मिळत आलंय, आता आम्हाला ऑन पेपर पाहिजे. या सरकारचा विश्वास कसा करायचा? GR काढतात आणि दुसऱ्या क्षणाला रद्द करणार, पॉलिटिकल मायलेज साठी GR काढतात, म्हणजे आज त्या GR चा पण महत्व राहिला नाहीये या सरकारकडून. GR म्हणजे अल्टिमेट शेवटचा शब्द म्हणजे GR, आज त्या GR चा पण महत्व राहिला नाहीये. ते GR ची पण चेष्टा मस्करी, GR खेळ म्हणून काढला जातो आणि त्याच्यानंतर तो रद्द करण्यात येतो असं सांगण्यात येतं, फोनवर रद्द करण्यात येतो. अनेक अशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रात घडत आहेत आणि म्हणून आपल्या राज्याच्या ज्या सचिव आहेत त्यांच्यावर पण प्रेशर आहे की त्यांनी राजीनामा द्यावा, कारण का शेवटी राज्यकर्त्यांचे जो अरेरावीपणा असतो त्याचं जे संतुलन बिघडवतात ते ऑर्डरमध्ये ठेवण्यासाठी ब्युरोक्रेसी असते, मुख्य सचिव असतात, चीफ सेक्रेटरी असतात, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात. आज त्यांच्यावर ऍडमिनिस्ट्रेशनवर पण यांचा एवढा दबाव आहे. GRचा असेल, कोणत्याही गोष्टीच्या नोटिफिकेशनचा, आश्वासनांचा, शब्दांचा काही महत्व या निगरगट्ट सरकारला राहिला. शेवटचा प्रश्न, 25 ते 30 तारखेच्या दरम्यान एक दिवसाचं खास अधिवेशन हैदराबाद लागू करण्याची ही पण फसवणूकच वाटते. मागच्या वेळेस एक दिवसाचं अधिवेशन झालं मराठा आरक्षण आणि विरोधकांना बोलू दिलं नाही. जेव्हा आम्ही उठलो तेव्हा स्पीकरनी सांगितलं आता सभा तहकूब झाली. तर ह्याच पद्धतीने ह्यांच्यासोबत ही खेळी खेळण्यात येणार आहे. कुणीही गाफील राहू नका, ही फक्त फसवा फसवी ह्या महायुती सरकारची.